फुको इंडिया प्रायव्हेट लिमिटेड चाकण पुणे या जापूस कंपनीमधनं सरांनी कुलकर्णी सरांनी इन्व्हाइट केल्याप्रमाणे आम्ही इथे नारायणगावला आलो या कॉलेजमध्ये. आणि या कॉलेजमध्ये आल्यानंतर साधारण रजिस्ट्रेशन क्वांटिटी 225च्या आसपास झाली होती. त्याच्यानंतर फिजिकल व्हिजिट जे मुलांनी केले ते साधारण 80 ते 90च्या आसपास रेंजमध्ये होते. काही कॅन्डिडेट नंतर आले, जवळपास 100च्या वरती झाले टोटल. पण त्याच्यातनं काही कॅन्डिडेट जे होते आम्ही ते इनिशिएट सिलेक्ट करून साधारण त्याची जी फिगर जी आहे साधारण ते 20 झालेली आहे, 18 ते 20 झालेली आहे. बाकीचे जे कॅन्डिडेट आहे ते आपल्याला साधारण पुढच्या आठवड्यामध्ये कन्फर्म करणार आहेत. काहींना हायर एज्युकेशनसाठी जाणार आहे म्हणून त्यांनी फक्त ट्राय केला की काही होतं का म्हणून. पण ओव्हरऑल बघितलं तर रुरल भागामध्ये आणि सरांनी दिलेलं पिंगळे सर म्हणा किंवा मनीष सर म्हणा यांनी जे सहकार्य केलं त्यांना पूर्ण इन्व्हाइट करण्याचं, जॉब देण्याचं, कॉलेजचं जे नियम आहे जे साध्य करायचं होतं ते त्यांनी पूर्ण करण्याचा पूर्णपणे प्रयत्न केला आणि त्याला आमचा पण दुजारा आहे. आणि असंच दरवर्षी त्यांनी आम्हाला सतत याच्याबद्दल सहकार्य करावे ही आम्ही त्यांच्याकडनं अपेक्षा करतो. आपले जी फुकुकू कंपनी आहे ती जपानी कंपनी आहे. सगळ्या तालुक्यामध्ये आज जाहिरात गेली होती की बाबा आज इथं प्लेसमेंट किंवा इंटरव्ह्यू होणार आहेत. तर तुम्ही नेमकं नारायणगाव हेच कॉलेज का निवडलं? नाही, याच्यामध्ये काय झालं की माझी विद्यार्थी जे आमच्या कंपनीमध्ये होते त्यांनी आम्हाला नाव सुचवलं किंवा तुम्ही तिथे जाऊ शकता. आणि आम्ही ॲक्च्युली काय झालं की जेव्हा कॅन्डिडेट आमच्याकडे गेटवरती विचारायला येतात तेव्हा आम्ही त्यांच्याकडनं इन्फॉर्मेशन घेत असतो की बाबा कुठल्या कॉलेजचं आहे, तुला कोणी सांगितलं वगैरे. पण असं 1-2 कॅन्डिडेटकडनं आम्हाला इन्फॉर्मेशन अशी आयडिया मिळत गेली की बाबा का नाही आपण रुरल भागात जाऊन कॉलेजला आपण इन्क्वायरी करू शकतो. तर तसं इन्क्वायरी करता कुलकर्णी सर आणि नंतर दुसरे कुलकर्णी सर जे आहेत त्यांनी आम्हाला सांगितलं की नाही आम्ही येतो आणि व्हिजिट करतो, आम्ही बघतो प्रॅक्टिकल काय आहे आणि त्यामुळे आम्ही डिस्प्ले करून पूर्ण माहिती पसरून पूर्ण जिल्ह्यामध्ये किंवा नारायणगावच्या आसपास गावांमध्ये आणि त्यामुळे आम्ही तुम्हाला कॅन्डिडेट देण्याचा पूर्ण प्रयत्न करू. आगामी काळात येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी काय सल्ला राहील? आगामी जे पुढे जे येणारे आहेत त्यांच्यासाठी हाच सल्ला राहणार आहे की कॉलेज करता करता तुम्हाला कमर्शियल नॉलेजसुद्धा वाढलं पाहिजे आणि त्या नॉलेजमधनं तुम्हाला पैसेसुद्धा मिळायला पाहिजे. तर तुमचं पुढे फ्युचरमध्ये जाऊन काहीतरी तुम्ही बनवू शकाल, हा उद्दिष्ट. कारण नुसतं पुस्तकी नॉलेज घेऊन उपयोग नाही आहे. कारण बाहेर मार्केटमध्ये काय चालू आहे त्याचा आढावा त्यांनी घ्यायला पाहिजे. आपण कुठे मागे आहोत, कुठे पुढे जायला पाहिजे, कोणाचा आधार घ्यायला पाहिजे, कोणाचं सहकार्य मिळालं पाहिजे, त्यांनी त्याचा पाठपुरावा केला पाहिजे. सर, हे झालं विद्यार्थ्यांसाठी, परंतु शिक्षकांनी सुद्धा अपडेशनसाठी थोडं काय बदल केला पाहिजे? शिक्षक वर्गांसाठी एकच आहे की मुलांना तुम्ही जेव्हा शाळेत शिकवतात तेव्हा ठीक आहे जे रेग्युलर सब्जेक्ट असतात त्याच्या व्यतिरिक्त कॉलेजमध्ये तुम्ही जेव्हा येतात किंवा कॉलेजमध्ये तुम्ही जेव्हा बाहेर पडणार तेव्हा तुमचं ठीक आहे तुम्ही रुरल भागामध्ये आहे तरी तुमचं राहणीमान जे आहे, तुमचं जे प्रोफेशनल जे आहे, तुम्ही पुढे जाऊन काय बनणार आहे तुम्ही त्याप्रमाणे त्यांना प्रिपरेशन करण्यासाठी मदत केली पाहिजे. की रोज येताना ठीक आहे मी म्हणत नाही की नवीन कपडे घातले, रोज कपडे जे आहे ते प्रोफेशनल घातले पाहिजे, शूज वगैरे व्यवस्थित स्वच्छ पाहिजे, हेअरस्टाईल जी आहे ती चांगली पाहिजे. नाही तर काय केस वगैरे विचित्र येतात, दाढी वाढवलेली असते, ते असं सेक्शनमध्ये त्यांनी सेक्शन वाईज त्यांना नॉलेज द्यायला पाहिजे. पुढे जाऊन आमच्या कॉलेजचा विद्यार्थी जो आहे तो चमकलाच पाहिजे की नाही हा ह्या कॉलेजचा विद्यार्थी आहे, याला शिक्षक लोकांनी पूर्ण सहकार्य केलेलं आहे, अपडेट केलेलं आहे त्याला. असं सगळ्यांनीच कॉलेजच्या परिसरामध्ये जे विद्यार्थी आहेत किंवा कॉलेजमध्ये आहेत त्यांना तर शिक्षक लोकांनी सहकार्य हे केलंच पाहिजे किंवा माहिती दिली पाहिजे की पुढे आपल्याला कसं वागलं पाहिजे. आतापर्यंत ठीक आहे आपण ह्या भागामध्ये होतो, आता चाललं आहे, पण पुढे जाऊन आपल्याला पुढे जायचं आहे, त्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. शिक्षक लोकांनी त्यांना सहकार्य केलं पाहिजे, पूर्ण माहिती दिली पाहिजे. सर काय सांगाल? आज 20 ऑगस्ट रोजी म्हणजे गुरुवार 20 ऑगस्ट 2026 रोजी आपण चाकण इथं असलेली एक मल्टीनॅशनल कंपनी आहे जिचं नाव फुकोको आहे. ही जपानीज कंपनी आहे. ह्या कंपनीचे सन्माननीय HR श्री कुलकर्णी सर आणि त्यांच्यावर ऋषिकेश हे दोघे इथं आज आपल्या महाविद्यालयामध्ये ग्रामोन्नती मंडळाच्या कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयामध्ये कॅम्पस इंटरव्ह्यूसाठी आलेले आहेत. आपण सरांना आणि त्यांच्या अख्ख्या टीमला इथे याच्यासाठी बोलवलेलं आहे की आपल्या महाविद्यालयामध्ये वेगवेगळ्या फॅकल्टीमध्ये शिकणारे जे विद्यार्थी आहे शेवटच्या वर्षातले आणि जे पासआउट झालेले आहे अशा विद्यार्थ्यांना अनुभव मिळावा आणि त्यांना त्यांच्या पायावर उभं राहता यावं याच्यासाठी आपण ही खरं प्लेसमेंट ड्राईव्ह घेतलेली आहे.
हा एक भाग झाला. पण ग्रामोन्नती मंडळाचं आणि आमच्या महाविद्यालयाचे आणि ग्रामोन्नती मंडळाचे जे कार्याध्यक्ष आहेत ऋषिरत्न आदरणीय अनिलदादा मेहेर, त्यांनी दिलेली ही विजन आहे की आपल्या विद्यार्थ्यांना फक्त शिक्षण नको तर त्यांना अर्थार्जनही करता यायला पाहिजे. ते अर्थार्जन करण्याचा एक सगळ्यात महत्त्वाचा आणि भरोशाचा मार्ग म्हणजे प्लेसमेंट आहे, म्हणजे मुलांना नोकरी मिळायला पाहिजे. तर आपण यावर्षी ही मोहीम हाती घेतलेली आहे. नारायणगाव, जुन्नर ह्या परिसरामधले तर विद्यार्थी आहेतच, पण आमचं भविष्यकाळामधलं टार्गेट असं आहे किंवा ध्येय असं आहे की पुणे जिल्हा आणि संबंध महाराष्ट्रामधले विद्यार्थी आमच्या महाविद्यालयामध्ये येतील आणि महाविद्यालयामध्ये जे जे प्रकारचे आम्ही कॅम्पस इंटरव्ह्यूज घेणार आहेत. आत्ता फुकोको नावाची एक नामवंत कंपनी आज आपल्याकडे आलेली आहे, पण भविष्यामध्ये अशा वेगवेगळ्या महत्त्वाच्या आणि मल्टीनॅशनल कंपनी असलेल्या कॅम्पस ड्राईव्हज आपल्याकडे होतील. त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांनी भरपूर उपस्थिती दाखवून भरघोस प्रतिसाद द्यायला पाहिजे आणि स्वतःचं करिअर करायला पाहिजे. खरं त्याच्यासाठी हा उपक्रम आपण इथे घेतलेला आहे. ही पोको कंपनीचे माननीय कुलकर्णी सर आणि ऋषिकेश सर हे दोघंही वेळ काढून आज आमच्या विद्यार्थ्यांसाठी इथं आलेली आहेत. आत्ता सरांनी माझ्या अगोदर ती माहिती दिलेली आहे की आपल्याकडे साधारण 250 म्हणजे 225च्या आसपास विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे. इथं जे टर्नआउट झालेलं आहे, जे विद्यार्थी आलेले आहेत त्यांची संख्या साधारण 105-110च्या आसपास आहे आणि आत्ता निवड झालेली ताबडतोब 20 विद्यार्थ्यांची संख्या आहे. पण जसं आत्ता सर म्हणाले तसं 50 विद्यार्थी माझ्या माहितीनुसार ह्या कंपनीला जॉईन होतील आणि ते त्यांचं करिअर चांगलं करतील. यासोबतच कुलकर्णी सरांनी फार चांगलं मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केलेलं आहे. तेव्हा महाविद्यालयाचा प्राचार्य म्हणून आणि संस्थेचा एक घटक म्हणून माझी आपल्या परिसरातल्या पुणे जिल्ह्यातल्या सगळ्या विद्यार्थ्यांना अशी कळकळीचं आवाहन आहे त्यांना की आम्ही अरेंज करत असलेल्या किंवा इथं आयोजित करत असलेल्या सगळ्या कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये भाग घेऊन स्वतःचं करिअर कसं करता येईल याच्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे. जेवढा विद्यार्थ्यांचा प्रतिसाद जास्त होईल तेवढा आम्हालाही त्याच्यामुळे उत्साह येईल आणि आम्ही अजून जास्त प्रकारचे कॅम्पस ड्राईव्ह्ज इथं आयोजित करू असं मला वाटतं.